हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल लव विथ काशवी। तर आज आपण जाणार आहे कोल्हापूरला आणि पुणे ते कोल्हापूर ही जी डिस्टन्स आहे 240 किलोमीटर। कोल्हापूर हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर आहे। तर इथे आपल्याला पुढे काय काय बघायला मिळणार आहे, तर आपण सर्वात आधी विजिट देणार आहे महालक्ष्मी मंदिर, जे की अंबाबाई मंदिर या नावाने ओळखले जातात। आणि ह्या मंदिरात प्रचंड गर्दी असते आणि तुम्ही बघू शकता इथलं वातावरण खूप छान आहे। आणि आता आम्ही जातोय मंदिराच्या दिशेने आणि इथे 4 दरवाजे आहे, उत्तर, पश्चिम आणि पूर्व आणि दक्षिण। आणि तुम्ही याच प्रकारे बघू शकता कोल्हापूर ही सिटी तिथल्या कोल्हापुरी चपलांसाठी खूप फेमस आहे। तिथं ते खूप सारे शॉप्स आहे या चपलांची वगैरे, तर तुम्ही तिथनं शॉपिंग करू शकता। तर अशा प्रकारे मंदिरात देवीचे दर्शन घेऊन मंदिर परिसरात वावरताना अत्यंत भक्तिमय वातावरणामुळे मन प्रसन्न होऊन जाते आणि असं खूप छान वाटतं त्या वातावरणात। तर अंबाबाई मंदिराच्या अगदी जवळ असणाऱ्या रंकाळा तलावाला आपण आता भेट देऊ शकतो। रात्रीच्या वेळेस लाईट्समध्ये सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतो। तलावाच्या बाजूला ग्रीन गार्डन्स अँड फूड स्टॉल्स इथे आहेत। आणि कोल्हापूर खाण्यासाठी पण खूप प्रसिद्ध आहे, जिथे जसं की तांबडा पांढरा रस्सा आणि अख्खा मसूर। सो आम्ही एक मसुरा अशा या रेस्टॉरंटला आम्ही विजिट दिली आणि इथे आम्ही अख्खा मसूर ट्राय केला अँड द टेस्ट वॉज व्हेरी यमी। सो तुम्ही पण या इथे ट्राय करू शकता अख्खा मसूर, खूप छान टेस्ट होती। तर डे 2 आपण विजिट करणार आहे न्यू पॅलेस आणि म्युझियमला, जी की आहे खूप फेमस कोल्हापूरमधलं। तर न्यू पॅलेस आणि म्युझियमला आज आपण भेट देणार आहे। तिथे तुम्ही तिकीट्सची लाईन बघू शकता, खूप मोठी आहे। सॅटर्डे संडे असल्या कारणाने खूप गर्दी असते। आणि तिकीटमध्ये जर विचार केला तर ॲडल्ट्सला 40 रुपीज पर पर्सन अँड 20 रुपीज फॉर चाइल्ड असे तिथे तिकीट्स। न्यू पॅलेस हे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे निवासस्थान आहे। तर राजवाड्याच्या आतील बाजूस राजर्षी शाहू महाराजांच्या वस्तूंचे म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये नियर अबाउट 2500 वर्षा इतिहास उलगडणाऱ्या गोष्टी इथे पाहायला मिळतात।
कोल्हापूर आणि तिथली फेमस डिश तांबडा पांढरा रस्सा, तर तो ट्राय करायला विसरू नका। आम्ही पण एके ठिकाणी ट्राय केला आणि तो खरंच खूप छान होता। तर आता न्यू पॅलेस आणि म्युझियम बघून आम्ही आता निघतोय पन्हाळा फोर्टकडे, जे की आहे पन्हाळा फोर्ट, जे डोंगरावर बसलेला पन्हाळा फोर्ट। आणि मुळातच थंड हवेचे ठिकाण असलेल्या या हिल स्टेशनला खूप गर्दी असते, तर याला व्हिजिट द्यायला विसरू नका। पन्हाळा फोर्ट येथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, बाजीप्रभू देशपांडे पुतळा, 3 दरवाजातील आतील भाग, कलावतीन महल, 3 दरवाजामधील एक दरवाजा, अंधारबाव आणि अंधारबाव जमिनीखाली 2 मजलीवर एक अशी आणि प्रवेशद्वार, 3 दरवाजे, कमलपुष्प शिल्प अंकन आणि काली बुरुज, तसेच अंबरखाना जे की धान्याचे कोठार हे तुम्हाला तिथे बघायला मिळते। आणि कोल्हापुरात तुम्हाला कनेरी मठ, ज्योतिबा टेम्पल हे पण बघण्यासारखं आहे, त्यात पण तुम्ही व्हिजिट देऊ शकता। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।